कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा. आपल्या पाठीवर आश्वासक हात ठेवून कोणी लढ म्हणत असेल तर निश्चितच आपल्याला लढण्याचं बळ प्राप्त होतं. आणि मी इथे आल्यापासून जे JEF बद्दल ऐकत आहे, प्रत्यक्षात लाहोटी सरांची जी चर्चा झाली, रायठट्टा सरांची जी चर्चा झाली होती, त्यानुसार JEF ॲक्च्युली काय काम करत आहे हे लक्षात आलंच होतं. पण इथे प्रत्यक्षात मी जे ऐकलं आणि काही शिष्यवृत्तीधारकांनी देखील इथे मनोगत व्यक्त केलं, त्यानुसार मला वाटतं की आश्वासक लढ म्हणण्याचा हात तर JEF या सगळ्यांच्या पाठीवर ठेवतच आहे. त्यासोबतच त्यांना शिष्यवृत्तीही देऊन प्रत्यक्षामध्ये पुढे जाण्याची संधीसुद्धा देत आहेत. त्यासाठी मी JEFचं खूप मनापासून कौतुक करते. आणि आता माझ्या बोलण्याची सुरुवात करत असताना मी एका 5 वर्षाच्या मुलाचं उदाहरण देऊ इच्छिते. जी खरी घटना आहे त्याबद्दलच मी आपल्याला सांगणार आहे. हा 5 वर्षाचा मुलगा, त्याचं आयुष्य खूप छान चालू होतं, अगदी लहान मुलाचं चालायला हवं त्याच पद्धतीनं. पण 5 वर्षाचा असताना काहीतरी झालं आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली. दुखापत एवढी जास्त होती की मेंदूला सुद्धा आतमध्ये इजा झालेली होती. आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता हा मुलगा पूर्वी जसा नॉर्मल होता तसा नॉर्मल असणार नाही आणि यानंतरचं त्याचं आयुष्य अजिबात नॉर्मल होणार नाहीच आहे. आणि खरंच लगेच त्याचा प्रत्यय सुद्धा यायला लागला होता. वाचायचं असेल काही तर त्याचं वाचन खूप स्लो झालेलं होतं, लिहिणं त्याला खूप अवघड जात होतं. आणि कुणी काही सांगितलं, जसं आपण एकमेकांचे निरोप देतो ना, आईनं सांगितलं की बाबा आल्यावर तू त्यांना हे सांग, आपण लगेच तो निरोप देऊन टाकतो. तर तसं काही लक्षात ठेवणं सुद्धा त्याला खूप अवघड जात होतं. नॅचरली जेव्हा तो शाळेत जात होता तेव्हा अभ्यासातही त्याला खूप सगळे प्रॉब्लेम्स येत होते. आणि ज्या मुलाला लिहिता येत नाही, नीट वाचता येत नाही, ज्याच्या डोक्यात काहीच बसत नाही, अशा मुलाशी कोणी मैत्री करेल का? अजिबातच नाही. त्याच्याशी कोणी मैत्री सुद्धा करत नव्हतं. उलट सगळेजण त्याची चेष्टा करायचे की डोक्यावर पडलेला आहे, त्याला काही समजत नाही वगैरे पद्धतीनं. इतकं मुलं तर मुलं, पण शिक्षक सुद्धा त्याचा उल्लेख जेव्हा करायचे तेव्हा ते असं करायचे की द बॉय विथ ब्रोकन ब्रेन. अशा रीतीनं जेव्हा आपल्याबद्दल बोललं जातं, सगळेच मुलं आपली चेष्टा करतात, हे त्याला लक्षात येत होतं, तेव्हा त्याला आणखी जास्त वाईट वाटायचं आणि कुठेतरी तो वर्गामध्ये कोपऱ्यात बसायचा. आणि त्याला मनातून इच्छा असायची की मी कुणालाच दिसलो नाही तर बरं होऊन जाईल, कारण कुणाला दिसलं तर सगळेजण माझी खिल्ली उडवणारच आहे. जसा तो मोठा होत होता त्याने स्वतः काही प्रयत्न केले नाहीत असं अजिबात नाही. मोठं होण्याच्या प्रोसेसमध्ये त्यानं स्वतः 2 वर्ष तब्बल स्वतःला लायब्ररीला समर्पित केल्यासारखं केलेलं होतं. तो खूप तासनतास लायब्ररीत बसत होता, जेणेकरून माझी वाचन करण्याची स्पीड वाढेल, मला लिहिता फास्ट येईल, मी जे काही वाचतोय ते माझ्या लक्षात व्यवस्थित ठेवता येईल, यासाठी त्याने खूप मेहनतही केली होती. पण काहीही अपेक्षित फळ मिळत नव्हतं. आणि आता हा तो छोटा मुलगा तरुण झालेला होता. आणि एकदा असाच तो मित्राच्या घरी गेला. मित्राच्या वडिलांशी गप्पा मारत असताना मग तो दिवस होता तो जो त्याच्यासाठी लाईफ चेंजिंग असा ठरला. मित्राचे वडील खूप चांगले होते आणि त्यांच्याशी खूप छान पद्धतीने गप्पा मारताना मनातलं सगळं बोलून मोकळं व्हावं अशी भावना त्याला झाली. सगळं त्याने त्याच्या वेदना, आतापर्यंत सगळं सोसलेलं दुःख सगळं बोलून दाखवलं. आणि ते सगळं बोलत असताना त्यानं तेही सांगितलं की लायब्ररीत जाऊन सुद्धा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या डोक्यात काही बसतच नाही, मला माझ्या मेंदूला दुखापत झालेली आहे, त्यामुळे मी हे काहीच करू शकत नाहीये. आणि मला असं वाटतं की हा पृथ्वीवर माझा असून नसून काहीही उपयोग नाही, मी कम्प्लिटली एक फेल्युअर आणि कम्प्लिटली एक युजलेस माणूस आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मित्राच्या वडिलांनी काही वाक्य उच्चारले ज्याचा फायदा त्याला लाईफ चेंज करण्यासाठी झाला. मित्राचे वडील त्याला फक्त एवढं म्हणाले की तू जर सतत तुझ्या लिमिट्सचाच विचार करत असशील तर तुला त्या लिमिट्स मोडून बाहेर कधी पडशील, आणि जर तू हा असाच विचार करत राहशील तर तू इतरांसाठी मदतीसाठी काही कधी करू शकशील. आणि त्याच्या लक्षात आलं की खरंच आतापर्यंत लायब्ररीमध्ये जाऊन मी अभ्यासही करत होतो, तर स्वतःसाठी अभ्यास करत होतो. माझं तर ब्रेन ब्रोकनच आहे, माझ्या तर मेंदूलाच मार लागलेला आहे, पण तरी सुद्धा वर्गातलेही सगळेच्या सगळे
कॉस्ट नाही येत. वर्गातल्याही काही जणांना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी अवघड जातं. वर्गातल्याही बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी खूप अवघड जातात. याचा अर्थ अवघड अनेकांना काही जात असतं, त्याच्यासाठी सुद्धा मी काहीतरी करू शकतो. हे पहिल्यांदा त्या वडिलांच्या मित्राच्या बोलण्यावरून त्यांना जाणवलं आणि त्यानंतर त्यांनी वाचन सगळं त्या पद्धतीनं सुरू केलं की व्यवस्थित आपण लक्षात कसं ठेवायचं आहे, आपली स्पीड कशी वाढवायची आहे, वाचनाची स्पीड आपल्याला कशी वाढवता येईल, या सगळ्याचं वाचन सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला, तेव्हाचा तो तरुण जो लहानपणी द बॉय विथ ब्रोकन ब्रेन म्हणून ओळखला जात होता, तो आज 52 वर्षांचा गृहस्थ झालेला आहे. आणि द बॉय विथ ब्रोकन ब्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या गृहस्थाला आज काय म्हणून ओळखलं जातं? द लीडिंग ब्रेन कोच. ब्रोकन बॉय, जो मेंदू त्याचा काही काम करत नव्हता, तो आज ब्रेनचंच कोचिंग इतरांना करतोय. बरं, कुणाला कोचिंग करतोय? हा काही साध्या साध्या व्यक्तींना करतोय का कोचिंग? ब्रेन कोचिंग. हा साध्या साध्या लोकांना करतोय का? अजिबात नाही. नासा मधले सायंटिस्ट त्याचे क्लायंट आहेत. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाचा जो उल्लेख केला होता राजूजींनी, त्याचे प्रोफेसर त्याचे क्लायंट्स आहेत. आणि जो हॉलिवूडमधले मोठमोठे ऍक्टर्स जे आहेत ते सुद्धा त्याचे क्लायंट्स आहेत. ऍक्टर्सना ब्रेन कोचिंगची काय गरज पडते बरं? येस, हॉलिवूडच्याच नव्हे, सगळ्या ऍक्टर्सना सुद्धा ब्रेन कोचिंगची गरज पडते. कारण कधी कधी एकच डायलॉग एवढा मोठा असतो, जवळपास 5-6 मिनिटाचा एक डायलॉग असतो. आपल्याकडे जर पाहिलं तर नाना पाटेकरचे काही जे प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये जवळपास 12-15 मिनिट कंटिन्युअस नाना पाटेकरच बोलत आहेत. एवढं 12-15 मिनिटाचं लक्षात ठेवायचं कसं? हा त्यांच्यासाठी प्रॉब्लेम आहे की नाही? सो हे सगळं लक्षात ठेवायचं कसं? एकच डायलॉग संपत नाही, फक्त वाक्य एकच आहे पण ते 5 मिनिट चालणारं आहे. त्याला कॉमा 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 करत करत हे 5 मिनिट सलग चालणारं वाक्य, आणि ब्रेक मध्येच केला की पुन्हा पहिल्यापासून टेक घ्यावा लागतो. त्यामुळे मध्ये चुकून काहीही उपयोग होत नाही. अशा वेळेस या हॉलिवूडच्या अभिनेत्री, जे अभिनय करणारे सर्व आहेत, अभिनेते अभिनेत्री, त्यांनाही ब्रेन कोचिंगची गरज भासते. आणि एवढं मोठं मोठं लक्षात कसं ठेवायचं त्याचं कोचिंग हे गृहस्थ देतात. बिल क्लिंटन, आयुष्य त्यांचं सेटल झालंय, आपण सगळ्यांना करिअर करायचं आहे म्हणून आपण इथे आहात. बिल क्लिंटनचं आयुष्य मस्तपैकी सेटल झालंय, करिअर तर कधीच त्यांचं होऊन गेलेलं आहे. इलॉन मस्क यांच्या करिअरबद्दल तर आपण बोलायलाच नको, पण यांना देखील हे गृहस्थ ब्रेन कोचिंग देतात. यांना काय करायचं ब्रेन कोचिंगची? अरे त्यांच्याकडे वेळ नाहीये. एक पुस्तक वाचायला जर 5 तास लागत असतील तर 5 तास त्यांच्यासाठी खूप मोठा कालावधी आहे. सो हे 5 तास लागणारं पुस्तक एका तासात कसं वाचता येईल, स्पीडीली रिडिंग कसं करता येईल, आणि स्पीडीली रिडिंग करत असताना सुद्धा त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात बरोबर गेल्या पाहिजे, ते कसं करता येईल, हे याचंही कोचिंग त्यांना हे देतात. जर वेगवेगळं म्हणजे कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलं नाही. ॲथलीट्स असो, उद्योजक असो, एंटरप्रेनर असो, कुणीही असो, या प्रत्येक मोठमोठ्या सेलिब्रिटीजना ब्रेन कोचिंग देण्याचं काम हे 52 वर्षांचे गृहस्थ करतात. आणि रिपीट करते की त्यांना लहानपणी द बॉय विथ ब्रोकन ब्रेन असं म्हटलं गेलेलं होतं. आता तुम्हाला उत्सुकता असेल या गृहस्थांचं नाव ऐकायची. हे गृहस्थ, अजून त्यांच्याबद्दल मला काही सांगणं अपेक्षित म्हणजे इच्छा आहे माझी. ज्यांना लिहिता येत नव्हतं ना लहानपणी, त्यांच्या ब्रेनला मार लागलेला असल्यामुळे त्यांनी आज अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांची मॅक्सिमम पुस्तके ही बेस्ट सेलर म्हणून आहेत. ज्यांना वाचता येत नव्हतं, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे स्पीडीली वाचायचं कसं याचं ट्रेनिंग ते सर्वांना देत आहेत. आणि ज्यांना ब्रोकन ब्रेनवाला मुलगा म्हटलं जात होतं ते ब्रेन संदर्भातलंच कोचिंग बाकी सर्व एवढ्या मोठमोठ्या लोकांना देत आहेत. यांचं नाव आहे जिम क्विक, JIMKWIK, जिम क्विक. आणि हे 52 वर्षांचे गृहस्थ अजूनही त्याच पद्धतीचं ट्रेनिंग देत असतात. ब्रेन ट्रेनिंग, ब्रेन कोचिंगची गरज का भासते? आपल्यालाही अडचण येते फोकस करायला. आपल्यालाही भरपूर सारे डिस्ट्रॅक्शन्स असतात. त्या डिस्ट्रॅक्शनला बाजूला सारून आपल्याला इथे कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लक्षात कसं राहील हे सगळं माहीत करून घ्यायचं असतं. सो ह्या सगळ्या ब्रेनच्या टेक्निक्स आणि बेसिकली ब्रेन काम कसं करतो आणि त्याला अधिक कामाला कसं लावायचं हे सगळं त्या कोचिंगमध्ये ते शिकवतात.
पण अर्थात ते सगळं सांगण्यासाठी मी इथे नाही. पण डेफिनेटली जिम क्विक यांचं उदाहरणच मी यासाठी सांगितलेलं आहे की त्यांच्या या सगळ्या आयुष्याच्या प्रवासातून ब्रोकन ब्रेन बॉय पासून तर लिडिंग ब्रेन कोच पर्यंत त्यांचा जो आयुष्याचा प्रवास झाला, त्या प्रवासामधून आपल्याला घेण्यासारख्या 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टींबद्दल मला डेफिनेटली आपल्या सर्वांशीच बोलायचं आहे. आणि अर्थातच हे फक्त ज्यांना करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठीच उपयोगी ठरेल असं नाही, तर आपल्याही सर्वांसाठी ते उपयोगी ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब आपल्या ही लक्षात घेतली पाहिजे आपण की बिलीफ सिस्टीम नावाचा जो प्रकार असतो ना, तो व्यवस्थित बाहेर करून घेतला पाहिजे. बिलीफ सिस्टीमला आपण अगदी सामान्य भाषेमध्ये काय म्हणू शकतो, तर जस्ट हे की आपलं स्वतःबद्दल जे काही ओपिनियन आहे आणि आपल्या एकंदरीत जगाबद्दल जे काही ओपिनियन आहे, ज्या काही कोणत्या भावना आपल्या डोक्यामध्ये आहेत, त्या सगळ्याला आपण बिलीफ सिस्टीम म्हणू शकतो. म्हणजे जिमच्या क्विकच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं असेल तर त्याची बिलीफ सिस्टीम काय होती, माझ्या मेंदूला दुखापत झालेली आहे ना, त्याच्यामुळे मला ना हे असं काही करताच येत नाही. बाकी सगळ्यांना खूप स्पीडीली जमतं, पण मला स्पीडीली काहीच जमत नाही. ही त्यांची बिलीफ सिस्टीम होती. आपली बिलीफ सिस्टीम कदाचित काय असेल, ती खूप गरीब आहे ना, त्यामुळे मला काही करता येणारच नाही. पण कुठेतरी JEF मदतीला आलं आणि आता पुढे करता येतं मला, ही बिलीफ सिस्टीम आपली तयार झाली. त्याचप्रमाणे कुठेतरी डोक्यामध्ये हे पण असेल, माझी पर्सनॅलिटी जरा अशीच आहे ना, त्याच्यामुळे मग काही उपयोग नाही. किंवा जग हे सगळं असंच आहे, सगळेजण त्रासच देत राहतात. कुणाची बिलीफ सिस्टीम अशी असेल की जग खरंच खूप सुंदर आहे आणि आपण जर मदत मागितली तर मदतीसाठी हे जगातले अनेक जण तयार असतात. अशीही बिलीफ सिस्टीम कुणाची असू शकेल. थोडक्यात बिलीफ सिस्टीम म्हणजे काय, तर तेच की आपण स्वतःबद्दल किंवा एकंदरीत जगाबद्दल जे काही आपल्या मनामध्ये आहे त्याला आपण बिलीफ सिस्टीम असं म्हणतो. जसं मी सांगितलं जिमचं उदाहरण घेऊन की मेंदूला दुखापत झाली असल्यामुळे मला खूप लिमिटेशन्स आलेले आहेत, ही त्याची बिलीफ सिस्टीम होती. त्यांच्याच आयुष्यातून दुसरा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे बिलीफ सिस्टीम चेंज करता येते. जिम क्विक यांची स्वतःची बिलीफ सिस्टीम चेंज झाली. अर्थात मित्राच्या वडिलांनी काहीतरी सांगितलं आणि तो त्यांच्यासाठी अतिशय मोठा टर्निंग पॉइंट झाला आणि तिथून त्यांची बिलीफ सिस्टीम पूर्णतः चेंज झाली. आणि आता त्यांची बिलीफ सिस्टीम काय असणार आहे, मी जगातला लीडिंग ब्रेन कोच आहे. ब्रेनच्या बाबतीमध्ये मी भरपूर अभ्यास केलेला आहे. ब्रेनच्या अभ्यासामधून मी स्वतः एवढा मोठा झालो आहे, तर कुणीही मोठं होऊ शकेलच. ही सगळी त्यांची बिलीफ सिस्टीम असणार आहे. सो आपली सुद्धा बिलीफ सिस्टीम जर आपल्याला निगेटिव्ह घेणारी असेल तर वाट पाहण्याची गरज नाही की आपल्याही मित्राचे वडील किंवा आणखी कोणीतरी आपल्या मदतीला येतील आणि तेव्हाचा क्षण जेव्हा माझा टर्निंग पॉइंट ठरेल, त्याच्यानंतर माझं आयुष्य वेगळ्या दिशेनं जाईल, याची वाट पाहण्याची गरज नाही. कारण वेगवेगळ्या पुस्तकांमधून किंवा अशा रीतीने JEF प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी जे व्याख्यानं आयोजित करत असेल त्या सगळ्या व्याख्यानांमधून तुमच्या लक्षात आलं असेल की या गोष्टी आता आपणही बदलू शकतो. आणि अगदी साधा प्रकार असतो. मला ना काही व्यवस्थित लक्षात राहतच नाही, अशी जर आपली बिलीफ सिस्टीम असेल ना, तर जस्ट त्याच्या पुढे पण हा शब्द जोडायचा आणि वाक्य आपण पूर्ण करायचं. मला ना फारसं लक्षात राहतच नाही, पण मी खूप प्रयत्न करणार आहे लक्षात ठेवण्याचा. यस, माझ्या लक्षात राहणार आहेच. येस, अशा रीतीने जर आपण स्वतःला बोललो तर डेफिनेटली त्याचा फरक पडतोच. आणि त्यासोबतच तिसरा मुद्दा असा येतो की ब्रेनला ट्रेन करता येतं. बेसिकली ब्रेनला ट्रेन करूनच ही बिलीफ सिस्टीम आपल्याला बदलता येऊ शकते. मला सांगा, सायकल कुणाला चालवता येते? हां, म्हणजे काही ना एवढा करू का एवढा करू असा प्रश्न पडलाय, पण मी गृहीत धरते की सायकल सर्वांना चालवता येते. विमान कुणाला चालवता येतं? आता हात वर आलेच नाही का खाली? अच्छा, तुम्हाला हात वर करायचेच नव्हते. ओके. काय फरक आहे सायकल चालवता येणं आणि विमान चालवता न येणं यामध्ये? सायकल चालवता येते कारण भलेही रीतसर कुठे फीस भरून, जसे कार ड्रायव्हिंगचे क्लासेस असतात तसे सायकल ड्रायव्हिंगचे क्लासेस वगैरे काही नव्हते. रीतसर आपण कुठे काही फीस भरली नाही, पण आपल्या रिकाम्या वेळेमध्ये आई वडिलांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या सोयीनुसार आपण सायकल चालवण्याचं रीतसर ट्रेनिंग घेतलं की नाही? येस, सायकल कशी चालवायची, इव्हन त्यांनी अँटिसिपेटरी जे धोके असतील ते सुद्धा आपल्याला सांगितले की जर असं केलं तर पडतं बरं, त्याच्यामुळे तसं तर चुकून नाही करायचं.
किंवा जर पडायला आलं तर पटकन पाय टेकवायचा बरं, म्हणजे मग आपण पडत नाही. अशा टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा आपल्याला सांगितल्या. थोडक्यात काय तर सायकल चालवण्याचं रीतसर आपण ट्रेनिंग घेतलं, कोचिंग घेतलं, प्रशिक्षण घेतलं आणि मग आपल्याला सायकल छान चालवता येते. आता मला सांगा, आपल्याला विमान चालवता येईल का? येईल, डेफिनेटली येईल. का? कारण फरकच तेवढा आहे ना, सायकल चालवता येते कारण आपण ट्रेनिंग घेतलं आहे. आपण विमान चालवण्याचं ट्रेनिंग घेऊ, विमान सुद्धा मस्तपैकी हवेत उडवायला लागू. काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. जेव्हा आपल्याला काही विषय खूप आवडतात आणि काही विषय अजिबात आवडत नाही, म्हणजे ते फिजिक्स मधले फॉर्म्युला लक्षात ठेवणं किती अवघड जातं ना. किंवा केमिस्ट्री मधलं जर बोलायचं असेल तर HCl, H2SO4, NaCl इथपर्यंत ठीक आहे. पण हे संयुक्त जेव्हा खूप अवघड व्हायला लागतात आणि त्यांचं ते केमिकल सगळे टर्मिनॉलॉजीचे नावं खूप अवघड होतात लक्षात ठेवणं, तेव्हा आपल्याला वाटतं हा विषय खूप अवघड आहे. फरक काय आहे? आपण ब्रेनला ट्रेन केलंच नाहीये, उलट आपण ब्रेनला काय ट्रेन करत आहोत स्वतःच्या, की हे सगळं अवघड आहे, हे काही जमत नाहीये. हा विषय सोपा आहे पण तो विषय अवघड आहे, हे सगळं आपण सांगत असतो. पण पुन्हा अगोदरचा मुद्दा जे मी म्हटलं की ब्रेनला ट्रेन करता येतं. सो ब्रेनला ट्रेन कशामध्ये करायचं आहे हे आपण ठरवायचं आणि त्या दृष्टिकोनातून ब्रेनला डेफिनेटली ट्रेन करायचं, जेणेकरून मग पुन्हा तुम्ही मला उत्तर देणार नाही. जर मी कधी पण तुम्हाला अचानक विचारलं, कुठेही आपली भेट झाली, विचारलं की विमान चालवता येईल का, तेव्हा तुमचं उत्तर काय असेल? यस, येईल. ट्रेनिंग घेतलं तर काहीही येईल. म्हणजे जिम विक्टर असं म्हणतात, तो बुद्धिमान आहे का बुद्धू आहे हा प्रश्नच नाही मुळात. तो त्याचा ब्रेन त्याने ट्रेन केलेला आहे की अनट्रेन्ड आहे एवढाच फक्त मुद्दा आहे. आणि जर हे वाक्य आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं, त्यावर इम्प्लिमेंटेशन सुरू केलं तर डेफिनेटली आपल्याला कोणतीच गोष्ट अवघड वाटणार नाही. मुळात बेसिकली समजून घेतलं पाहिजे की ही बिलीफ सिस्टीम आपल्यामध्ये येते कुठून. एक तर लहानपणापासून आपल्या सभोवताली जे सगळे लोक असतात, आई वडिलांपासून मग नातेवाईक, शेजारी वगैरे वगैरे, आपलं सर्कल पुढे पुढे जात राहतं आणि त्यांचं जे काही म्हणणं आपण आपल्याबद्दल ऐकत राहतो किंवा एकंदरीत गोष्टींबद्दल ऐकत राहतो, त्यानुसार आपली बिलीफ सिस्टीम तयार होते. एखादं मूल लहान असतं आणि त्याला आई वडील, पॅरेंटिंगच्या सेशनमध्ये मी अवश्य सांगत असते, एखादं मूल लहान असतं त्याला आई वडील किती वेंगळ आहेस रे तुला एक गोष्ट धाराची करता येत नाही, नुसतं तू पाडून ठेवतोस, तू काही माझी मदत करू नको, तू अगदी मदत न केलेलं परवडतं, तू माझं काम वाढवून ठेवतोस. हे आजूबाजूने सगळं त्याला सांगितलं जात आहे. डेफिनेटली मग आता पहिला बिलीफ सिस्टीम तयार कशी होते, एकतर आजूबाजूचं सगळं ऐकल्यानंतर त्याला सुद्धा वाटायला लागतं की हो मला काही जमत नाही. कारण दुसरी बिलीफ सिस्टीम तयार करण्याचा दुसरा घटक जो आहे तो म्हणजे एक्सपिरियन्सेस. त्याला स्वतःला पण ते अनुभव येतात. कधीतरी आईनं चुकून माकून काहीतरी काम सांगितलेलं असतं आणि ते काम करताना काहीतरी पुन्हा गल्लत होते आणि ते चुकतं काहीतरी काम आणि लगेच त्याच्या लक्षात येतं, त्याला स्वतःला अनुभव येतो, त्याच्यावर तो शिक्कामोर्तब करतो, यस आई म्हणते ते बरोबर आहे, मी वेंधळाच आहे, मला काही एक काम धडाचं करता येत नाही. म्हणजे जे काही शेजारच्यांनी किंवा आईनं किंवा आणखी जे कोणी बोलतं, सभोवतालचे जे कोणी बोलतात, तो पहिला मुद्दा. त्यावर यानं एक्सपिरियन्स घेऊन अजून शिक्कामोर्तब केला आहे. आणि त्याच्यासोबतच तिसरा घटक जो बिलीफ सिस्टीम तयार करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो तो म्हणजे सेल्फ टॉक. सेल्फ टॉक काय आहे? मला बोलण्यासाठी इथे माईक दिलाय, माईकवरून कदाचित मोठ्या आवाजामध्ये मी बोलत आहे तुमच्याशी, तरी सुद्धा आणखी कोणीतरी तुमच्याशी बोलतं की नाही? तुम्ही स्वतःशी बोलताय ना? जेव्हा ट्रॅफिकमध्ये गाडी आपली अडकते तेव्हा आपण मोठ्याने काही नाही म्हणत, पण लगेच मनातल्या मनात म्हणतो ना, मला आज नेमकी किती घाई होती आणि आज एवढी मोठी ट्रॅफिक, आता कशी माझी गाडी काढणार. हे आपण मोठ्याने बोलत नाही पण मनातल्या मनात बोलतो ना. ज्याला आपण मनातल्या मनात बोलणं म्हणतो त्यालाच स्वसंवाद किंवा सेल्फ टॉक असं म्हटलं जातं. आणि कोणीही आपल्याशी जेवढं जास्त बोलत असेल ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आपण स्वतःशी बोलत असतो. आणि म्हणून स्वतःशी काय बोलतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण आपण स्वतःशी जे काही बोलतो ते गुपचूप गुपचूप आपला मेंदू ऐकत असतो आणि तो सुद्धा वाटच पाहत असतो की मलाही शिक्कामोर्तब करायचंय. आई म्हणाली तू वेंधळा आहे, तुला काही समजतच नाही,
लगेच हातातून काहीतरी पडलं, यालाही अनुभव आला की हो मी वेंधळाच आहे, आणि लगेच मनातल्या मनात त्यांना स्वतःशी संवाद न साधला, हो आई म्हणते ते बरोबर आहे, मी वेंधळाच आहे, मला कधी काहीच जमू शकत नाही, झालं एक कम्प्लीट फेल्युअर. अशा व्यक्तिमत्वाला आपण जन्म दिला आहे एकंदरीत समाज म्हणून. पण तेच जर बिलीफ सिस्टीम कशी बनते हे एक निगेटिव्ह उदाहरण सांगितलं, पण बिलीफ सिस्टीम याच 3 माध्यमातून पॉझिटिव्ह उदाहरण जर बघायचं आपल्याला, तर एखादी आई वडील अशी असते, ज्यामुळे मी आई वडिलांना नेहमीच म्हणत असते की आपल्या मुलांशी आपण कोणत्या शब्दांमध्ये बोलतो हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. एखादी आई वडील असे असतात की त्याच्या हातातून काही सांडलं किंवा काहीतरी गोंधळ झाला तरी ठीक आहे बेटा, होत असतं, काही प्रॉब्लेम नाही, चल आपण हे असं करूया असं म्हणते. आणि किती शहाणं माझं बाळ ते, हे सभोवतालून काय ऐकलंय, मी खूप शहाणा, मी खूप व्यवस्थित आहे. जेव्हा आपण लगेच त्याला व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर त्याला कॉन्फिडंट वाटतं, आणि आईनं जर काही काम सांगितलं तर तेवढ्याच कॉन्फिडंटली मी करते, ते मूल करतं, कारण त्याच्या डोक्यात तेच असतं ना, मी खूप शहाणा आणि फार व्यवस्थित हुशार मुलगा आहे. मग ते बरोबर ते काम तसं करतं, आणि त्याला एक्सपिरियन्समधून सुद्धा लक्षात येतं, यस आई म्हणते ते अगदी बरोबर आहे, मी खूप शहाणा आणि हुशार मुलगा आहे. आणि हेच सगळं त्याचा स्वतःशी संवाद चालू असतो की मी खूप हुशार आहे, मी खूप छान आहे, त्याच्यामुळे वर्गातही मी जेव्हा जाईन तेव्हा मी हुशारच असणार आहे, मी मोठा जेव्हा होईल तेव्हा सुद्धा मी हुशारच असणार आहे. हा असा सगळा स्वसंवाद त्याचा जेव्हा चालू होतो तेव्हा डेफिनेटली तो स्वतःच्या ब्रेनला अनेक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ट्रेन करायला लागतो, आणि मग समाजही म्हणतो की यस अमक्या तमक्याचा मुलगा खूप हुशार आहे. त्याची हुशारी कशा पद्धतीनं आली, अशा सगळ्या बिलीफ सिस्टीमच्या 1, 2, 3 वेगवेगळ्या घटकांमधून आलेली आहे. म्हणून आपण आपली बिलीफ सिस्टीम काय आहे हे अगोदर तपासून घेतलं पाहिजे. आपल्याही मनामध्ये असंच कुठेतरी निगेटिव्ह विचार असतील स्वतःबद्दल, किंवा आपल्याही भोवती असे कोणी लोक असतील की जे आपल्याबद्दल तसंच बोलतात, तुला नाही जमायचं आहे, अरे ही काही बस की बात आहे की आहे, बिलकुल आपल्याला शक्य नाहीये, तू तर करूच शकणार नाही, असं काहीही म्हणत असले तरी सुद्धा आपण लगेच आपला सेल्फ टॉक जो आहे तो व्यवस्थित करायचा. आपल्या सभोवतालचे लोक काय म्हणतील हे आपल्या हातामध्ये अजिबात नाही. आपल्याला अनुभव कशा प्रकारचे येतील हे सुद्धा आपल्या हातामध्ये अजिबात नाही. पण हे अनुभव कसेही आले असले किंवा लोक आपल्याशी कसेही बोलत असले तरी आपण स्वतःशी काय बोलायचं आहे हे कम्प्लिटली आपल्या हातात आहे. भलेही लोक काहीही म्हणू देत, आपण म्हणायचं ना की ठीक आहे त्यांचा विश्वास नसेल पण माझा विश्वास माझ्यावर आहे, मी हे करून दाखवणारच आहे. अशा रीतीनं जेव्हा आपण करायला लागू तेव्हा डेफिनेटली आपण यश मिळवलेलं असणार आहे. आपल्याला ज्या पद्धतीचं यश हवं आहे किंवा जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण डेफिनेटली पोहोचलेलो असणार आहे. म्हणून आता आपण एक होमवर्क इथून गेल्यानंतर डेफिनेटली करायचंच. एक तर स्वतःच्या बिलीफ सिस्टीम कोणत्या आहेत ते एकदा नोट डाऊन करायचं. जर खूप चांगल्या असतील की यस माझं बोलणं इतकं चांगलं आहे ना की कोणीही पटकन माझ्यावर व्यवस्थितरित्या माझ्याशी बोलतं, माझे रिलेशन्स लगेच छान तयार होतात, यस बिलीफ सिस्टीम छान आहे, तिला अजून वाढवता येईल. पण बिलीफ सिस्टीम कुठे अशी असेल ना मला नाही ना जमत हे अजिबातच, आता तिथे जाऊन इंग्लिशमध्ये बोलायचं, इंग्लिशमध्ये कसं बोलता येईल मला, असं काही असेल तर ह्या बिलीफ सिस्टीम मधल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला मारक ठरणार आहेत असं वाटतं त्या वेगळ्या पद्धतीनं नोट डाऊन करायच्या, आणि त्या गोष्टी आपल्या पुढच्या आयुष्यासाठी करणं गरजेचंच आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा त्या गोष्टींमध्ये ब्रेनला ट्रेन करायचं आहे, बाकी काहीच नाही. माझ्या संदर्भातला एक प्रसंग मी नेहमी सांगत असते. जेव्हा मी नवीन नवीन कार शिकत होते तेव्हा मी फक्त ती सेकंड गिअरवर चालवायचे. हजबंड शेजारी बसलेले असायचे, कुणीतरी असलं पाहिजे ज्याला ड्रायव्हिंग व्यवस्थित येतं, नेसेसरी आहे लर्निंग लायसन्स असताना. सो हजबंड बसलेले असायचे आणि मी आपली फर्स्टवर चालत नाही ना, फर्स्टवर कार थोडीशी चालली की ती बंद पडते, अदरवाईज मी तर फर्स्टवरच चालवली असती. पण सेकंडवर चालवायची, कारण स्पीड जर वाढवली, गिअर जर तिसरा चौथा टाकला तर गाडी कंट्रोल होईल का ही मला शंका होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सेकंडवर माझी गाडी ढुकू चालायची आणि हजबंड वैताग यायचं. ज्यांना ड्रायव्हिंग येतं ना त्यांना हे असं स्लो ड्रायव्हिंग फार कंटाळवाणं वाटतं, सो त्यांना फार वैताग यायचा. आणि एकदा तर असं झालं की माझं सेकंड गिअरवरची कार ड्रायव्हिंग चालू होतं आणि शाळा सुटली, शाळेतली मुलं सायकलवर माझ्याही पुढे गेले आणि माझे हजबंड शेवटी वैतागून म्हणाले
अगं तो छोटासा मुलगा 5वी-6वीचा मुलगा असेल, तो सायकलनी आपल्या कारला ओव्हरटेक करतोय, काहीतरी तर वाटू दे तुला. माझं काय म्हणणं होतं, मला काय वाटायचंय, तो सायकल चालवण्यामध्ये ऑलरेडी ट्रेन्ड आहे, तो सायकल चालवण्यात एक्सपर्ट आहे आणि मी त्या प्रोसेसमध्ये आहे. प्रोसेसमध्ये मला वेळ लागणार आहे ना. सो लगेच आपण जज करायचं नाही स्वतःला, आणि आपलंच नियर अँड डिअर कोणी असेल तर त्यांनाही लवकर जज करायचं नाही. आणि म्हणून प्रोसेस संपल्यावर आपणही तेवढ्या स्पीडली सगळं करणारच आहोत. प्रोसेसला काही वेळ द्यावा लागतो हे आपणही स्वतःला सांगितलं पाहिजे, कारण बाकीच्यांना थांबणं फार अवघड वाटतं ना. म्हणजे मला आठवतं जेव्हा सिलेक्शन माझं झालं होतं तेव्हा सिलेक्शन झालं, शासनाचं पत्र पण आलं की असं असं तुमचं या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे, तुमचं मेडिकल वगैरे असं करायचं आहे वगैरे वगैरे. ते सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. ऑर्डर यायला पाहिजे ना, कुठेतरी बसून मी तहसीलदार म्हणून काम केलं पाहिजे ना. ऑर्डरच यायला तयार नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाला, 3 महिने झाले, आणि नंतर शेवटी आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना सुद्धा खोटं वाटायला लागलं की हे काहीतरी उगाच सांगते तहसीलदार झाले, काही झालेलीच असणार नाही. 1.5 वर्षानंतर ऑर्डर आली. प्रोसेसला त्या 1.5 वर्ष लागला होता. सो आपल्याही जिथे आपल्याला जायचं आहे, बाकीच्यांना थांबण्यासाठी वेळ नसतो. ते खूप एक्साइटेड असतात किंवा ते सतत आपल्या मागे लागतात, काय झालं काय झालं. म्हणजे जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्याही बाबतीत दुर्दैवानं हे होतं की प्रत्येक वेळेस काय झालं बघ, अरे अजून प्रिलिम्स आहे, मग इंटरव्ह्यू पर्यंत जायला अजून मध्ये मेन्सचा टप्पा आहे, त्याच्यानंतर रिझल्ट लागणार आहे. दररोजच तुम्ही काय झालं विचारून त्यांना परेशान करणार असाल तर फारच अवघड होऊन जाईल. सो सांगण्याचा मुद्दा हा की त्यांनी कितीही काहीही म्हटलं तरी सुद्धा आपण आपला सेल्फ टॉक व्यवस्थित ठेवला की ओके, त्यांना माहीत नसेल, आपण या पद्धतीनं करायचं आहे, तर डेफिनेटली आपल्याला त्या पुढच्या दिशेनं नक्कीच जाता येतं. आणि अगदी मोठी मोठी उदाहरणं देते, मोठी मोठी उदाहरणं यासाठी देते म्हणजे एक्स्ट्रीम स्टेजची, या अर्थानं म्हणते मी, एक्स्ट्रीम स्टेजची काही उदाहरणं मी यासाठी देते कारण एक्स्ट्रीम स्टेज तसं जर घडू शकतं तर आपण तर फार नॉर्मल स्टेजमध्ये आहोत, आपण तर डेफिनेटली पुढे जाऊ शकतो, हे आपल्या लक्षात येईल. आता ती एक छोटी मुलगी, 3 वर्षाचं वय होतं तिचं, तिला पोलिओ झाला. बऱ्याच अगोदरची गोष्ट सांगते मी. तिला पोलिओ झाला, त्याच वेळेस नेमकं तिला स्कारलेट फीवर झाला, आणि असं झालं की शेवटी ती पोलिओची बळी ठरली. आणि डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी आता आयुष्यभर कुबड्यांशिवाय चालू शकणार नाही. आणि त्या काळामध्ये कुबड्या सुद्धा अतिशय जड होत्या. ही 3 वर्षाची पोरगी जेव्हा कुबड्या घेऊन चालायची तेव्हा तिच्याबद्दल पाहणाऱ्यांना सुद्धा खूप वाईट वाटायचं. आणि ही मुलगी, 3 वर्षाची मुलगी, खेळण्याचं धावण्याचं वय तिचं, कुठेतरी तिला बसून राहावं लागायचं कारण कुबड्या पेलायच्या नाही, चालणं सुद्धा खूप अवघड होतंय. सगळे माझे मित्रमैत्रिणी खेळतायत, मला मात्र इथे कोपऱ्यात बसून राहावं लागतंय. फार वाईट वाटायला लागलं. शेवटी वैतागून डोळ्यात पाणी आणून तिनं एक दिवस आईला विचारलं की मला धावायचंय ग, मला पळायचंय ग, मला करता येईल का. आणि आईनं एकच उत्तर दिलं, ते तिच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरलं. आईने एवढंच सांगितलं की तू जर ठरवलंस ना बेटा तर डेफिनेटली तुला पळता येईल. आणि ही अशी पळाली की 1960च्या रोम ऑलिम्पिक्समध्ये ती पहिली अमेरिकन महिला ठरली जिने सलग 3 गोल्ड मेडल घेतले. आणि तिला तिच्या काळामध्ये द फास्टेस्ट वुमन इन ऑन द अर्थ असं म्हटलं जात होतं. ही विल्मा रुडॉल्फ, जिला डॉक्टरांनी सांगितलं होतं कुबड्यांशिवाय ती कधीच चालू शकणार नाही. विल्मा रुडॉल्फ बद्दल हे मी म्हणजे तिच्या पोलिओपासून, कुबड्या वापरण्यापासून तर गोल्ड मेडलपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा सगळा प्रसंग हार्डली एक 7-8 वाक्यांमध्ये सांगितला. प्रत्यक्षात तो इतक्या सोप्या रीतीने झाला असेल का? नाही, अजिबात नाही. कित्येकदा कुबड्या सोडून उभं राहताना ती पडली असेल, धडपडली असेल, रडली असेल, रक्त निघालं असेल, काय 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 झालं असेल, कधीतरी थकली असेल की काय देवानं माझ्या नशिबात दिलंय वगैरे वगैरे जे काही असेल. पण तिचीही बिलीफ सिस्टीम ती होती की यस, एक दिवस आई जर म्हणते ना की तू ठरवलंस तर तू पळू सुद्धा शकशील, मला पळायचं आहे, आणि ती पळाली. पुन्हा एकदा लक्षात आणून देते, कोणत्या मित्राचे वडील
किंवा आपली आई अशीच काहीतरी बोलावी जेणेकरून आपल्याला टर्निंग पॉईंट मिळावा, याची वाट पाहण्याची आपण गरज नाही. कारण आपण पुरेसे ग्रोन अप झालेलो आहोत आणि आपण स्वतःला याच स्वसंवादाच्या माध्यमातून, सेल्फ टॉकच्या माध्यमातून स्वतःला असं काही बोलू शकतो की जे आपल्याला स्वतःला लाईफ चेंजिंग बनवता येऊ शकेल. निक व्युजेसिक हा एक छोटासा मुलगा जेव्हा त्याचा जन्म झाला ना, तेव्हा लोक त्याला असं म्हणाले, त्याच्या आई वडिलांना, की ह्या मुलाला सांभाळणं खूप अवघड जाईल तुम्हाला, या मुलाचं स्वतःचं तर आयुष्य फार वाईट होईल, त्याच्यामुळे तुमचंही आयुष्य खूप वाईट होईल. हा आत्ताच जन्मलेला आहे, आत्ताच श्वास त्याच्यामध्ये आलाय, त्याला मारून टाका, खूप अवघड होईल तुम्हाला पुढे. पण आई वडील म्हणाले नाही मारून टाकायचं. आणि हाच तो निक व्युजेसिक. का त्याला मारून टाका म्हटलं होतं? कारण जन्मजात त्याला खांद्यापासून हात नाहीत आणि जन्मजात त्याला मांड्यांपासून खाली पाय नाही. हे असं पोरग काय आयुष्य जगणार आहे, त्याच्यामुळे तुमचं आयुष्य किती खराब होऊन जाईल असं बाकीचे सगळे सांगत होते. पण हेच पोरग, ज्याचं नाव निक व्युजेसिक आहे, तुम्ही सर्च करा, हेच पोरग आता जागतिक लेवलचं मोटिवेशनल ट्रेनर आहे. आणि हेच पोरग जे माणसं हाती पायी धडधाकट आहे, सगळं काही स्टेबल आहे, फक्त काहीतरी टेन्शन आलंय आणि त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार करतायत, त्यांना सुद्धा अशा पद्धतीनं ट्रेन करतं की तेही आत्महत्येपासून दूर जातात. ज्याला मारून टाकण्यासाठी सांगितलं होतं तो आज इतरांना मरण्यापासून वाचवतोय. मुद्दाम एक्स्ट्रीम स्टेटची उदाहरणं सांगते आणि एकच उदाहरण सांगते, मग तर बाकी काही बोलण्याची गरज पण नाही. स्टीफन हॉकिंग फक्त मेंदू चालत होता, फक्त डोळे थोडीफार हालचाल करू शकत होते, तरी सुद्धा त्यांनी जगासाठी दिलेलं योगदान, आपण जेवढे योगदान दिलं आहे ना आतापर्यंत, त्याच्या कैक पटीनं जास्त आहे. आता ह्या तिघांपेक्षाही आपली परिस्थिती खूप चांगली आहे ना, लाखो पटीनं चांगली आहे. आपण त्या देवाचे, परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे की आम्ही फार चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. मग आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की जी बिलीफ सिस्टीम आपल्याला मागे खेचते आहे, जे कोणी सराउंडिंग्समध्ये आपल्याला असं काहीतरी म्हणतं, आपण जे म्हणतो ना इझिली की त्यानं माझ्या ते डोक्यात भरवलं, अरे त्यानं भरवण्याचा प्रयत्न केला, भरवून घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवायला हवं होतं. सो अवतीभोवतीचे लोक काहीही म्हणतील, डिस्करेज करण्याचा प्रयत्न करतील, पाय खेचण्याचा प्रयत्न करतील, पण सेल्फ टॉक आपण इतका स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे की या कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींचा आपल्यावर काहीच परिणाम होता कामा नये. आणि या रीतीने जर आपण डेफिनेटली गेलो तर जसं शीतल म्हणाली की नंतर तुम्ही सुद्धा देणाऱ्याचे हात व्हाल आणि अशा अनेकांना द्यायला लागाल. जे रोप म्हणण्यापेक्षा आता ऑलरेडीच मोठा वृक्ष झालेला आहे, पण ह्या JEFचा वृक्ष अजून मोठा करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे हातभार लागणार आहे. सो JEFचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते, आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्याला सदिच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.